अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। आम आदमी पार्टीला संपवण्याचा भाजपाचा डाव अरविंद केजरीवालांनी हाणून पाडलाय। आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडलं, कारण ईडीकडे संजय सिंग यांच्या विरोधात काहीच पुरावे नव्हते। आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झालाय आणि सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन मोदीजी आमच्या पार्टी विरुद्ध कारवाई करतायत, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहेत। माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा ईडीला विचारलं की संजय सिंग यांच्या विरोधात तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तेव्हा ईडीच्या वकिलांना याबाबत काहीच उत्तर देता आलं नाही। तेव्हा न्यायालयाने असं सांगितलं की संजय सिंग यांच्या विरोधात कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही, असं मत आम्ही नोंदवू आणि संजय सिंग यांना जामीन मंजूर करण्यात आला। याचा अर्थ संजय सिंग यांना 6 महिने जेलमध्ये फक्त यामुळेच ठेवण्यात आलं की त्यांनी त्यांचा आवाज लोकांमध्ये भाजपाच्या विरुद्ध उचलला। त्यामुळे भाजपा हा आमच्या पार्टीच्या नेत्यांना किती घाबरतं हे आज सिद्ध झालं। आम्ही भगतसिंगांचे चेले आहोत, आम्ही जेलमध्ये जाऊ, भाजपात जाणं पसंत करणार नाही। आम आदमी पार्टीचे बाकीचे नेतेही पुढच्या काळामध्ये निर्दोष बाहेर येतील, यामध्ये कुठलीही शंका नाही। कारण अरविंद केजरीवालांना रोखण्यासाठी तुम्ही एलजीच्या माध्यमातून मोठे मोठे षडयंत्र केले, तुम्ही आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही अरविंद केजरीवालांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही अपयशी झाला। तेव्हा तुमच्याकडे एकच पर्याय होता की अरविंद केजरीवालांना अगर कामापासून रोखायचे असेल तर त्यांना जेलबंद केले पाहिजे आणि तुम्ही या मोठ्या केसेसमध्ये अरविंद केजरीवालांना आदेश केले। परंतु येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामार्फत आणि ईडी मार्फत जी चौकशी होईल त्यामध्ये हे सर्व दूध का दूध पाणी का पाणी होईल। कारण सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन आज आपण बघतो की जे काही भ्रष्टाचारी आहेत सर्व भाजपामध्ये जातात आणि ह्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन मोदीजी जे आहेत हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढत आहे। त्यामुळे देशाच्या सर्व जनतेला आता चांगली कल्पना आहे की मोदीजींचा जो लढा आहे तो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या भ्रष्टाचाराच्या विरोधात नसून आम आदमी पार्टीच्या विरोधामध्ये आहे। कारण मोदीजी जे आहेत हे आम आदमी पार्टीला घाबरतात, अरविंद केजरीवालला घाबरतात, हे आज या माध्यमातून एकदम स्पष्ट झालेलं आहे। मनी ट्रेलचा जोपर्यंत प्रश्न येतो तर मनी ट्रेल जे आहे लिकर स्कॅमचं ते मनी ट्रेल जातं भाजपाच्या ऑफिसमध्ये। कारण जे शरदचंद्र रेड्डी जे या लिकर स्कॅम मध्ये अरेस्टेड होते त्या शरदचंद्र रेड्डींना 6 महिन्यानंतर जेव्हा जामीन अर्ज केला त्यावेळेस शरदचंद्र रेड्डींच्या माध्यमातून 55 करोड रुपयांचा इलेक्ट्रल बॉन्ड जो आहे हा भाजपाने त्यांच्याकडून घेतला आणि नंतरच त्यांना जामीन होऊ दिला। शरदचंद्र रेड्डीला जामीन होण्याच्या मागचं फक्त एकच कारण होतं की त्यांना बॅक पेन होता आणि या बॅक पेनच्या आधारावर त्यांना जामीन देण्यात आला। तो अशा प्रकारे आम आदमी पार्टीला संपवण्याचा डाव जो आहे हा भाजपाच्या माध्यमातून रचण्यात आला। परंतु आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांनी भाजपाच्या कोणत्या आमिषाला बळी न पडता, कारण आम आदमीचे सर्व जे नेते आहेत ते कट्टर इमानदार आहेत, देशभक्त आहेत, आम्ही सर्व भगतसिंगांचे चेले आहोत। आम्ही जेलमध्ये जाण्यास पसंत करू, फाशीवर जाण्यास पसंत करू, परंतु भाजपासारख्या या दुष्ट राजकारण जे करतात त्यांच्या प्रवाहात सामील होण्यासाठी आम्ही कधीही उत्सुक नाही आणि आम्ही कधीही त्यांच्या प्रवाहात जाणार नाही। हे उदाहरण जे आहे ते आम आदमी पार्टीने संपूर्ण देशासमोर ठेवलं। कारण बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।